गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सर्व. आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ शूट करते आहे. म्हटलं चला आज एक आपला सकाळचं मॉर्निंग रुटीनचा एक व्हिडिओ शूट करूया. कारण की लास्ट 2 महिने झाले कंटिन्यू मी गावी जाते आहे. घरी यात्रा होती किंवा आता जस्ट लास्ट मंथ काही इन्सिडेंट झाले, त्याच्यामुळे आम्हाला गावी जावं लागलं होतं कंटिन्यू. त्याच्यामुळे मग हर टाईम फक्त बॅग पॅक करा, घरी जा, गावाला जा, तिकडून रिटर्न या, पुन्हा बॅग अनपॅक करा, ह्यातच माझं सगळं वेळ जातो. असतं ना, जेव्हा तुम्ही सासर आणि माहेर तुम्ही जिथे राहता त्याच्यापासून लांब असतं, तेव्हा तुमचं फक्त हर विकेंड बॅग पॅक करण्यात जातो, नाहीतर आठवडाभर राहिलेली कामं करण्यात जातो. तसं काहीसं माझं होत होतं आणि स्वतःसाठी सुद्धा कधी वेळच मिळत नव्हता, कारण की ऑफिसच्या कामांमुळे दुपारचं लंच पण कधी कधी स्किप होऊन जायचा किंवा कधी कधी असं व्हायचं की सकाळचा नाश्ता मी दुपारी करायचे आणि मग संध्याकाळी डायरेक्टली लंच स्किप करून डायरेक्ट डिनर व्हायचं आमचं. त्याच्यामुळे मग माझं बॉडीची कंडिशन पूर्ण बिघडली होती. मग संध्याकाळचं पुन्हा लॉगआउट करून जेवण बनवायचं, संध्याकाळची भांडी आवरायची, झोपायच्या आधी पूर्ण किचन स्वच्छ क्लीन करूनच झोपायचं. आणि जे लोक बोलतात ना की अरे तुम्ही दोघंच राहता, तुमची मजा असते, दोघांना करून करून किती काम करायचं असतं किंवा घरात दोघांसाठी किती काम असतं, तर त्यांनी आधी स्वतः एकटं राहून बघा की तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला एकटं जेव्हा तुम्ही राहता तेव्हा किती काम असतं. जेव्हा तुम्ही दोघे राहता किंवा तुम्ही 4 लोक राहता किंवा तुम्ही एकटे राहता, तुम्हाला घरात तेवढंच काम पडतं. त्याच्यामुळे असं नाही होत की तुम्ही दोघे राहिले किंवा एकटे राहिले किंवा 4 लोकांमध्ये राहिले तर तुम्हाला काम पडत नाही. काम हे कामच असतं, ते करावंच लागतं. सो असं कधी कधी असं होतं की वर्कलोड, कामाचं स्ट्रेस किंवा घरचा स्ट्रेस, या सगळ्यांमध्ये मला वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे माझी हेल्थ खूप खराब झाली आहे. माझं वेट गेन झालं आहे, माझा कॉन्फिडन्स लो झाला आहे, मला कॅमेरा फेस करतानासुद्धा इन्सिक्युरिटी वाटते. या सगळ्या गोष्टी आधी होत नव्हत्या पण आता खूप व्हायला लागल्या होत्या. त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट करणं बंद केलं होतं. पण मला ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये नको आहेत. मला माझा कॉन्फिडन्स लो नाही करायचा आहे. सो मी पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ काढायला सुरुवात करणार आहे. जे असेल त्याला फेस करायला सुरुवात करणार आहे. असो, या सगळ्यांचा परिणाम माझ्या बॉडीवर झाला आहे, पण आता त्याला रिकवर करणं किंवा त्याला फेस करणं किंवा त्याच्यातनं बाहेर पडणं हेही माझ्या हातात आहे. असो, मग सकाळी छान आज उठले, आवरलं. किचनमध्ये आल्यावरती किचनवरची भांडी वगैरे रात्रीची धुतली होती, ती सगळी मांडणीला लावून घेतली आणि आधी मी मशीनलाच गरम पाणी करायला ठेवणार होते. पण नंतर आठवलं की अरे नको, आज आपण सिनेमन कॉफी करूया. सो त्यासाठी दालचिनीच्या स्टिक घेतल्या आणि त्या पाण्यात मस्त गरम टाकल्या. तुमच्याकडे सिनेमन पावडर असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता. सिनेमन पावडरने इझी पडेल, पण एवढंच की दालचिनी स्टिक जरा 1-5-10 मिनटं उकळली की त्याचा फ्लेवर पाण्यात उतरतो लगेच. सो मग मी आमच्या दोघांसाठी बनवली होती. तर तसं ह्यांना आधी सवय नव्हती ब्लॅक कॉफी प्यायची, पण आता हळूहळू माझ्यामुळे त्यांनाही आवडायला लागली. त्यांचा पण दिवस आता माझ्यासारखाच ब्लॅक कॉफीने सुरू होतो. मग छान असं गॅलरीत बसून मी मस्त कॉफी एन्जॉय केली. त्याच्यानंतर मग म्हटलं की आता कॉफी घेतलीच आहे तर मग आता मला आवरायचं होतं, कारण की बेडरूम घर वगैरे झाडायचं होतं. सो मग मी बेडशीट वगैरे काढली सगळे. लास्ट वीकमध्ये आम्ही गावी गेलो होतो, त्याच्यानंतर आल्यावर मी चेंजच नव्हतं केलं. मग त्याच्यानंतर मग बेडशीट वगैरे काढलं आणि नवीन बेडशीट वगैरे टाकायचं होतं, म्हणून आधीचे बेडशीट सगळे धुवायला टाकले. नवीन बेडशीट टाकलं बेडवरती आणि दोन्ही पण पिलो कवर वगैरे चेंज केलं. जुनं बेडशीट जे काही कपडे होते ते मशीनला लावले. हॉल, बेडरूम, किचन सगळं झाडून वगैरे घेतलं.
सकाळी सकाळी घर आवरलं की घर जरा छान फ्रेश वाटतं आणि घर पण क्लीन ठेवलं की जरा घरात पण उत्साह वाटतो बाकीच्या गोष्टी करायला. त्याच्यानंतर घर आवरल्यावरती मग मी माझा अंघोळ करायला गेले. अंघोळ वगैरे झाल्यावरती मग मी छान स्किन केअर करायला घेतलं. आता मोस्ट ऑफ द टाईम माझ्याकडनं खूप वेळा स्किप होत होतं, पण आजपासून नाही करणार ती गोष्ट मी. सो मग मी छान स्किन केअर करायला बसले. सकाळी लवकर उठले होते म्हणून छान वेळ होता. तर मी आता लास्ट 1 महिना झाला हे डॉट अँड कीचं सिरम यूज करते आहे. माझी ही सेकंड बॉटल आहे आणि त्याचा मला रिझल्ट पण खूप छान आला आहे. आधी माझ्या कपाळावरती पिंपल्सचे काही डार्क्स होते, ते आता थोडे थोडे फेंट झाले. ते खूप आधी डार्क होते, पण ते आता थोडेसे लाईट झाले ते ह्या सिरममुळे. आणि त्याच्यानंतर मग मी सनस्क्रीन यूज करायला घेतलं. तुम्हाला माहितीच आहे मी आधीपासून डिकन्स्ट्रक्टचं सनस्क्रीन यूज करते. त्याच्यात SPF 50 PA++++ आहे. सो हे माझ्या स्किनला सूट करतं आहे. सो त्याच्यामुळे मी हेच सनस्क्रीन यूज करते. खूप ऑइली पण नाही आहे, खूप स्टिकी पण नाही आहे आणि व्हाईट कास्ट पण सोडत नाही हे स्किनवरती आणि स्किनमध्ये पण खूप छान ब्लेंड होतं. त्यानंतर मग मी इथे आता पावडर लावते आहे व्हाईट टोनची. ही पावडर माझी नाही आहे, मी माझ्या नवऱ्याची चोरून आणली आहे. कारण की माझ्याकडे हिमालयाची बेबी पावडर होती आणि ती संपली आता. सो मग मी त्यांची पावडर घेतलेली. सो मी आता त्यांची व्हाईट टोनची पावडर लावली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हा वॅसलिनचा लिप बाम आहे आणि मग सो तो मी यूज केला आणि दॅट्स इट. एवढंच असतं आहे माझ्या स्किन केअरमध्ये, खूप काही नसतं आहे. आणि थोड्या वेळाने मग छान अशी टिकली लावली. त्याचा व्हिडिओ शूट करायचं विसरले मी. सो असं काहीसं होतं माझं छोटंसं स्किन केअर. तर एवढं सगळं आवरून मला खाली पुन्हा जावं लागेल असं वाटलं नव्हतं. तर मग मी नाश्ता करायला घेतलेला पोह्यांचा. सो मग आठवलं की अरे घरात मिरच्याच नाही आहे. खाली जाऊन छान मिरच्या वगैरे घेऊन आले आणि आल्यावरती मग म्हटलं चला पोह्यांची तयारी वगैरे करूया. सो त्यासाठी कढीपत्ता माझ्याकडचा संपला होता बाहेरचा. सो पण माझ्याकडे मी कढीपत्त्याचं झाड लावलं होतं आणि तो छान फुटलेला. सो म्हटलं चला आज पहिल्यांदा पोह्यांसाठी यूज करूया कढीपत्ता. सो मग मी झाडाचा कढीपत्ता तोडला आणि त्याच्यानंतर 2 छान मीडियम साईजचे कांदे घेतले. ते छान फाईन चॉप केले आणि हे स्किल मला माझ्या पप्पांकडनं आलं आहे कांदा कटिंग करायचं आणि मी खूप बारीक हवा तसा कांदा कट करू शकते. सो त्याच्यानंतर मग कांदा कापला, कढीपत्ता धुवून घेतला, त्याच्यानंतर मिरच्या बारीक कापल्या आणि छान पोहे नळाखाली धुवून घेतले. त्यानंतर छान गरम तेलात शेंगदाणे फ्राय करून घेतले. आम्हाला दोघांना पण भाजलेले शेंगदाणे खूप आवडत नाहीत. सो मग मी डीप फ्राय करून घेतले शेंगदाणे आणि ते शेंगदाणे बाहेर काढून त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा छान तडका दिला. त्याच्यानंतर मिरची फ्राय करून घेतली आणि मग शेवटी कांदा घातला आणि त्याच्यानंतर मग थोडंसं हळद, मीठ घालून आणि नंतर शेवटी पोहे घातले. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही कांद्यात मीठ घालता तेव्हा कांदा थोडा सॉफ्ट होतो आणि त्याच्यातच पोहे घातले की ते पण थोडेसे सॉफ्ट राहतात. खूप वेळ पोहे परतायचे नाही, त्याच्यामुळे खूप वेळ पोहे परतवले किंवा खूप वेळ गॅसवर ठेवले की ते वातड होतात किंवा कडक होतात पोहे. सो मग छान एक 5 मिनटं पण खूप होतात, 2-3 मिनटं छान पोहे हलवले, छान गॅसवर ठेवले आणि मग त्याच्यानंतर मग हळद पण छान पोह्यांना लागते. एकत्र मी एकजीव होतात छान वाफवल्यावरती 1-2 मिनटं पोहे. सो माझे पोहे असे छान रेडी झालेले. मग ह्यांनी आणि मी दोघांनी मिळून मस्त दही आणि पोहेचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग हे पण त्यांच्या कामासाठी निघाले ऑफिसला. मग त्यांना बाय करून मी माझ्या पुढच्या कामाला लागले. त्याच्यानंतर मग मी माझ्या गॅलरीतल्या सगळ्या झाडांना पहिलं पाणी घातलं. आता खूप उन्हाळा आहे, तसं मी रोज घालत नाही, पण ॲटलिस्ट दिवसाआड किंवा 1 दिवसाआड पाणी घालते मी झाडांना. सो मग मी सगळ्या झाडांना छान पाणी घातलं आणि त्याच्यानंतर मग मीही माझ्या कामावरती बसले. मग मीही माझं लॉग इन केलं. सो असा असतो माझा सकाळचा 7 ते 9 पासनचा टाईम माझा असा जातो दिवसभर कामात. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. Thank you for watching. Bye.